शेतकरी मित्रांनो, आज आपण बोरी चंद्रशेखर म्हणजेच बोरी अरब इथे आपण आलेलो आहोत. सुमित भाऊ ठाकरे यांच्याकडे आपण औषध तयार करण्यासाठी आलो आहोत, म्हणजेच फिश ऑइल. तर ते त्यांचा परिचय देतील आणि किती कोणती सामग्री ते सांगतील. नमस्कार मंडळी, मी सुमित ठाकरे. आज आपण बनवणार आहे फिश ऑइल आणि त्यासाठी आपण साहित्य घेतो आहे. हे फिश आहे, तुम्ही फिश बघू शकता. हा गुळ आहे. फिश ऑइलसाठी आपल्याला महत्त्वाची साधनं जे आहे ते आहे फिश आणि गुळ. या दोन साधनापासून आपण फिश ऑइल बनवणार आहे. हे आपण फिश घेतो आहे. तर हे बघा मित्रांनो, मासुडी आता टाकण्यासाठी मासुडी अर्क तयार करत आहे. जैविक शेतीमध्ये खूप महत्त्वाचे औषध आहे. मासुडी अर्काचे खूप छान फायदे मिळते शेतकऱ्यांना. मित्रांनो, मासुडी अर्काचे खूप छान फायदे आहेत. पिकाला भरपूर नत्र मिळते यापासून. पाणी हिरवीगार जाड आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचं काम करते. म्हणजे अमोनिया ॲसिडचेही चांगले काम करते. मुळाची लांबी वाढवते. ह्युमिक ॲसिडचेही काम करते. पिकाच्या वाढीसाठी अमोनिया ॲसिडची सुद्धा आवश्यकता पडत नाही. मासुडीच पूर्ण करते ते आवश्यकताही. आपण फिश टाकून घेतलेली आहे. आता याच्यात बघा मित्रांनो, त्याच्यात आपण टाकणार आहे गुळ जास्त जाईल. सर्व गुळ जास्त. आता आपण टाकत आहे गुळ बारीक करून घेणे, काळा गुळ. हे बघा मित्रांनो, असा काळा गुळ आणायचा आहे आपल्याला. काळा गुळ घेऊन आपल्याला हे फिश ऑइल तयार करायचे आहे. हे 40 दिवसासाठी मित्रांनो आपण एअरटाईट ठेवणार आहोत. 40 दिवसामध्ये पूर्णपणे याचं एक चांगल्या प्रकारचं लिक्विड तयार होईल आणि आपण कोणत्याही पिकावर याचा मग सहजपणे वापर करू शकतो. जमिनीमध्ये ड्रिंचिंगसाठी असो किंवा फवारणीमध्ये असो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, 20 लिटरच्या पाण्यामध्ये फक्त 20 ml चा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला हे. आणि ड्रिंचिंगच्यासाठी आपण 200 ml पासून 500 ml पर्यंत आपण घेऊ शकतो. तर हे पहा मित्रांनो, आता पूर्णपणे गुळ टाकून झालेला आहे आपला. घे इकडं. तर हे बघा मित्रांनो, असं पूर्णपणे पॅक करून 40 दिवसासाठी आपण इथेच ठेवणार आहोत. एकावर एक ठेवून देईन, त्याच्यावर काही ठेवून देईन. त्याच्यावर फरची ठेव. हे बघा, 40 दिवसासाठी आता आपण असंच ठेवणार आहोत आणि 40 दिवसानंतर आपण हे वापरण्यात घेणार आहोत. तर मित्रांनो, असे आपले सर्व शेतकरी अशा या प्रकारच्या औषधे तयार करत आहे. घरीच औषधे तयार करत आहे. हे सुद्धा आपले शेतकरी आहेत. आणि हे पूर्ण घरातील जे वेस्टेड असते हे सुद्धा आपण इथे पुजवले जाते. हे बघा आहे ना. तर यावर्षी पुन्हा सांगा.
यावर्षी आपण काय काय निविष्ठा तयार करणार आहे? यावर्षी आपण आता सगळ्यात पहिले गांडूळ खताची बेड लावणार आहे. त्यानंतर गांडूळ खत झाल्यानंतर आपण बेल अर्क तयार करायचा आहे यावर्षी. त्यानंतर 5 पाल्याचा काढा तयार करायचा आहे. आणि आता फिश ऑइल केलेला आहे आपण. आणखीन आपण पडस फुलाचा किती? फुलाचा एक 200 लिटरचा 1000 लिटरचा ड्राम तयार केलेला आहे. 1000 लिटरमध्ये आपण पडस फुल अर्क तयार केलेला आहे. तर त्याचे रिझल्ट काय वाटते आपल्याला? उत्कृष्ट रिझल्ट आहे आणि मासोळी अर्काचे फिश ऑइलचे अप्रतिम. त्याबद्दल आपण 100% मी गॅरंटी घेऊ शकतो. काय वाटतं आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे? बिलकुल 100% शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे आणि ते फवारलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्याला जर कोण्या शेतकऱ्याचा फोन आला की कसं तयार करायचं, हां त्यासाठी आपण आपला नंबरही देऊन द्या. बिलकुल बिलकुल सांगून द्या. 96 82 60 21.